बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये मान्सूनचे आगमन झालंय। राजस्थान आणि गुजरातच्या काही भागात मान्सूनचे आगमन होणं अजून बाकी असलं तरी गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे आधीच पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। गुजरातच्या मेंदरडा भागातील समधियाला गावाजवळ 4 वाहनं पुराच्या पाण्यात अडकली होती। त्यामधून 19 जणांची सुटका करण्यात आली। दुसरीकडे महाराष्ट्रातील भिवंडीमध्ये बाजारपेठेत 3 फुटांपर्यंत पाणी साचल्यानं दुकानं बंद ठेवावी लागली। लोकांना रस्ते ओलांडण्यासाठी कमरे इतक्या पाण्यातून वाट काढावी लागते। राजस्थानमधील जयपूर इथं मुसळधार पावसामुळे सवाई मानसिंग रुग्णालयातील मायनर ऑपरेशन थिएटरमध्ये पाणी साचलं। परिणामी रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी हलवावं लागलं। शुक्रवारी मध्य प्रदेशातील भोपाळ आणि इंदूरसह 26हून अधिक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला। उज्जैनमध्ये एका लहान पुलावरून जाण्याचा प्रयत्न करत असताना एक तरुण आपल्या मोटरसायकलसह वाहून गेला। उत्तर प्रदेशातील 20 जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद झाली। मथुरेमध्ये मुसळधार पावसामुळे रेल्वे अंडरपासमधील पाण्याची पातळी गळ्यापर्यंत वाढली। कानपूरमधील GSVM मेडिकल कॉलेज परिसरात पाणी साचल्यानं तेथील कार आणि दुचाकी अंशतः पाण्याखाली गेल्या। झाशीमध्ये वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला। मुंबईत हनुमान चालीसा पठण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना तुरुंगात जावं लागलं। हे महाराष्ट्र विसरलेला नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा आंदोलनावर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी टीका केली आहे। ज्यांनी हनुमान चालीसा पठणालाही विरोध केला ते आज रामरक्षेच्या नावानं आंदोलन करतायत। त्यामुळे हे आंदोलन श्रद्धेचं नसून राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न आहे। उबाटानं हिंदुत्वाचा आव आणण्यापेक्षा आपल्या भूमिकेचं आत्मपरीक्षण करावं। नवनाथ बन म्हणाले की राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळी देशभरातील संत महंत धर्माचार्य आणि लाखो रामभक्त अयोध्येत उपस्थित होते। मात्र उद्धव ठाकरे मातोश्रीवरच राहिले। काँग्रेसच्या दबावामुळे त्यांनी या ऐतिहासिक सोहळ्याला जाणं टाळलं असा दावा करत आता रामभक्तीचा आव आणण्यापेक्षा स्वतःचा पक्ष वाचवण्याची गरज आहे। राम मंदिर आंदोलनाच्या काळात मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे अशी खिल्ली उडवणारे आज रामरक्षा आंदोलनाची भाषा करतायत। हिंदुत्वाचा वारसा सांगणाऱ्यांनीच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांपासून दूर जात काँग्रेसची साथ स्वीकारली। त्यामुळे राम मंदिराबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार उद्धव ठाकरे यांनी गमावलाय। नवनाथ बन म्हणाले की प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अनुपस्थित राहिलेल्या उद्धव ठाकरे यांनी आज रामरक्षा आंदोलनाची घोषणा करणं म्हणजे राजकीय नौटंकी आहे। माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो असं संबोधन करण्यासही लाज वाटणारे आज हिंदुत्वाचं राजकारण करतायत। यांना जनतेनं पाठ फिरवल्यानंतर राम मंदिराची आठवण झाली आहे। हे आंदोलन राम भक्तांसाठी नसून स्वतःचा पक्ष आणि राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आहे। प्रभू श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील कथित अपहार प्रकरणातील दोषींना कोणतीही सवलत मिळणार नाही। संबंधित आरोपींकडून प्रत्येक पैशाची वसुली करण्यात यावी आणि त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी आम्ही मागणी केली आहे। कायद्यानुसार एखाद्या गुन्ह्यात 5 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींचा सहभाग असेल तर ती केवळ चोरी ठरत नाही तर तो दरोडा असतो असं सांगत राम मंदिर प्रकरणात 5 पेक्षा जास्त लोक सामील असल्यानं हा थेट प्रभू श्रीरामांच्या मंदिरावर पडलेला दरोडा आहे असा दावा खासदार संजय राऊत यांनी केलाय। केवळ दानपेटीतील पैशांवरच नव्हे तर प्रभू श्रीरामांच्या मुख्य आभूषणांवर आणि मूर्तीच्या दागिन्यांवरही डल्ला मारण्यात आलाय। संजय राऊत म्हणाले की हा केवळ पैशांचा अपहार नाही, प्रभू श्रीरामांचा मुख्य सोन्याचा मुकुट, त्यांचं सिंहासन, गळ्यातील मौल्यवान कंठा, माता सीतेची कर्णफुले आणि गळ्यातील हार देखील चोरीला गेलेत। इतकंच नाही तर प्रभू श्रीरामांच्या पवित्रा पादुकाही जागेवरून गायब झाल्यात। एवढं सगळं मौल्यवान ऐवज चोरीला गेलेले असतानाही सत्ताधारी आणि संबंधित यंत्रणा मात्र लोकांना संयम आणि धैर्य राखण्याचा सल्ला देत आहे। यावर राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केला। आता संयमाचा बांध सुटला असून शिवसैनिक गप्प बसणार नाहीत असा इशारा त्यांनी दिला। संजय राऊत म्हणाले की काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्रीराम मंदिराच्या लुटीविरोधात एल्गार पुकारून आंदोलनाची घोषणा केली। त्यानंतरच संघाने या विषयावर आपली भूमिका मांडली आहे। त्याआधी संघ गप्प का होता असा सवाल त्यांनी केला। या आंदोलनाची ठिणगी पडली तर देशात वणवा पेटेल याची जाणीव झाल्यामुळे संघ आता भाजपची कातडी वाचवण्यासाठी स्वतःची ढाल पुढं करत आहे। हा राम मंदिर ट्रस्ट केवळ भाजपचा एकपक्षीय ट्रस्ट बनला असून तो तातडीने बरखास्त करण्यात यावा आणि चोरांना पाठीशी घालण्याऐवजी ट्रस्टवर थेट कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली। कार सेवा आंदोलनाचा संदर्भ देत राऊत यांनी भाजप आणि संघाला धारेवर धरलं। जर कारसेवकांनी पूर्वी संयम पाळला असता तर राम मंदिर कधीच उभं राहिलं नसतं।
तेव्हा संयमाचा बांध सुटला, म्हणूनच बाबरीचा ढाचा पाडला गेला. त्या आंदोलनात 1000 कारसेवकांनी आणि त्यानंतर झालेल्या दंगलीत 650 शिवसैनिकांनी आपले सर्वोच्च बलिदान दिलं. त्या कठीण काळात संघ किंवा भाजप कुठेही मैदानात नव्हते. आज सर्व काही आयतं तयार झाल्यावर तुम्ही आम्हाला संयम शिकवत आहात, असा टोला त्यांनी लगावला. हा लढा राजकीय नसून उद्या मुंबईत होणारं आंदोलन लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात पसरेल, असं राऊत यांनी स्पष्ट केलं. साकीनाका इथं उघड्या मॅनहोलमधून पडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. या गंभीर घटनेवर भाजपचे मुंबईतील आमदार अमित साटम हे हसल्याचा प्रकार समोर आल्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातोय. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खरमरीत पत्र लिहून भाजपच्या असंवेदनशीलतेवर बोट ठेवलंय. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही भाजपला मौत के सौदागर म्हणत लक्ष केलंय. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या पत्रातून भाजप नेत्यांच्या वागणुकीवर आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मौनावर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. पत्रातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे: सत्तेचा माज आणि असंवेदनशीलता. केंद्रातील भाजप नेत्यांना सत्तेचा माज आलाय आणि हा संसर्ग आता महाराष्ट्रातही पसरलाय. तुमचा एक आमदार आणि पदाधिकारी लोकांच्या मृत्यूवर फिदी हसतो आणि त्यावर कारवाईचा एकही असूर ओढला जात नाही, हे अत्यंत संतापजनक आहे. राज ठाकरेंनी पॉवर टेंड्स टू करप्ट अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली या सुप्रसिद्ध वाक्याचा दाखला देत भाजपचे सध्याचे नेते या वाक्याचं आदर्श उदाहरण ठरत असल्याचा टोला लगावला. महाराष्ट्र आणि इतर राज्यांच्या राजकारणात जमीन आसमानाचा फरक होता. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार किंवा प्रमोद महाजन यांसारख्या नेत्यांनी कधीही स्वपक्षीय नेत्यांच्या चुकांवर पांघरून घातलं नाही. मात्र आता आपण उत्तरेकडील मागास राज्यांची बरोबरी करत आहोत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. सध्या राज्यभरात पावसाचा जोर वाढत असताना पुणे शहरातील एक अत्यंत अजब व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. मुसळधार पाऊस सुरू असताना रस्त्याच्या कडेला दुभाजकांवरील झाडांना एका टँकरद्वारे पाणी घातलं जात असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावरून नेटकऱ्यांनी पुणे महापालिकेच्या कारभारावर प्रचंड टीका करत ही करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी आहे, असा संताप व्यक्त केलाय. मात्र या प्रकरणावर महापालिका आणि महामेट्रोने खुलासा करत यामागचं नेमकं कारण स्पष्ट केलंय. पुणे शहरात गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. याच दरम्यान कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप मेट्रो स्टेशन जवळील दुभाजकावर एक कर्मचारी टँकरमधून झाडांना पाणी घालत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. भर पावसात झाडांना पाणी घालण्याची काय गरज, असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही महापालिकेला धारेवर धरलं. त्यांनी एक्सवर व्हिडिओ शेअर करत लिहिलं, वरून पाऊस पडत असताना टँकरनं झाडांना पाणी देणारी पुणे महानगरपालिका ही जगातील पहिली मनपा असेल. अरे काय धंदे लावलेत, ओरबडायलाही काही मर्यादा असावी की नाही? थोडी जनाची नाही तरी मनाची तरी बाळगा. दुसरीकडे विरोधी पक्षनेते निलेश निकम यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाईची मागणी केली होती. या व्हिडिओवरून महापालिकेवर चहूबाजूने टीकेची झोड उठल्यानंतर पुणे महापालिका आणि महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलंय. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी माध्यमांना सांगितलं की कर्वे रस्त्यावरील मेट्रो मार्गाच्या खालच्या दुभाजकाची जबाबदारी महामेट्रोची आहे. महापालिकेनं तिथं झाडांना पाणी घातलेलं नाही. महामेट्रोने नियुक्त केलेल्या ठेकेदाराकडून हे पाणी घातलं जातंय. तर महामेट्रोचे संचालक चंद्रशेखर तांबेकर म्हणाले की संबंधित ठिकाणच्या देखभालीची आणि सुशोभीकरणाची जबाबदारी एका खासगी जाहिरात कंपनीची आहे. टँकरद्वारे पाणी देण्याच्या प्रक्रियेशी महामेट्रो किंवा महापालिकेचा कोणताही संबंध नसून त्यासाठी 1 रुपयाही खर्च केला जात नाही. हा सर्व खर्च संबंधित जाहिरात कंपनी स्वतःच्या खिशातून करते. अयोध्येतील राम मंदिर निर्मितीसाठी गोळा करण्यात आलेल्या देणग्यांमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर थेट आणि गंभीर आरोप केलेत. या घोटाळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते सरसंघचालक मोहन भागवत यांच्यापर्यंत सर्वच जण सामील असल्याचा दावा पटोले यांनी नागपुरात बोलताना केला. तसंच केवळ अयोध्येतच नाही तर पंढरपूर आणि सिद्धिविनायक मंदिराच्या देणग्यांमध्येही लूट झाल्याचं ते म्हणाले. राम मंदिराच्या देणगी घोटाळ्यावर बोलताना नाना पटोले यांनी थेट भाजप आणि संघाच्या वरिष्ठ नेत्यांवर निशाणा साधला.
ते म्हणाले, घोटाळ्याला थेट RSS जबाबदार आहे. मोहन भागवतांपासून ते नरेंद्र मोदी आणि संपूर्ण भाजप यात सामील आहे हे आता स्पष्ट झालंय. देणगीचे पैसे लुटणे आणि लोकांच्या भावनांशी खेळणं हाच भाजप आणि RSSचा मूळ हेतू आहे. त्यामुळे या सर्वांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. त्यांनी देशातील जनतेची आणि सनातन धर्माची माफी मागितली पाहिजे, पण ते तसं करणार नाहीत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकावर अविश्वास दाखवत पटोले यांनी सरकारवर कडाडून टीका केली. SIT ही केवळ सर्व सत्य लपवण्यासाठी बनवलेली त्यांचीच एक सिस्टीम आहे. यातून ते कोणाला तरी बळीचा बकरा बनवतील आणि मुख्य सूत्रधार मात्र यातून सही सलामत बाहेर राहतील. त्यामुळे सनातन भावनांशी खेळणाऱ्या भाजप आणि RSSवर थेट कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. उभाटा पक्षाची सूत्रे आता उद्धव ठाकरेंऐवजी संजय राऊतांच्या हातात गेल्याचं दिसत असून राऊत ठाकरेंना पूर्णपणे बुडवतील. मूर्खांच्या हाती सत्ता गेल्यावर त्यांच्यासोबत कोण राहील? आगामी काळात या पक्षात केवळ ठाकरे आणि राऊत हे दोघेच शिल्लक राहतील आणि सर्व शिवसैनिक आणि कार्यकर्ते पक्ष सोडतील असा दावा भाजपचे माजी आमदार संजय केनेकर यांनी केलाय. संजय केनेकर म्हणाले की स्वतःच्या पायावर स्वतःच दगड मारून घेतल्यामुळे आज ठाकरेंवर मोठे राजकीय आणि मानसिक आघात होत आहेत. या आघातांमधून निर्माण झालेल्या उद्विग्नतेमुळे ते काय बोलत आहेत याचं भानही त्यांना राहिलेलं नाही. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला श्रीराम जन्मभूमीचा प्रश्न भाजप सरकारने कायदेशीर मार्गाने निकाली लावला. मात्र उद्धव ठाकरे प्रभू श्रीरामांच्या नावाचा वापर करून लोकांमध्ये जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करत आहेत. कोट्यवधी रामभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीरामांबद्दल अशी विधानं करणं म्हणजे समस्त रामभक्तांचा घोर अपमान आहे. संजय केनेकर म्हणाले की राऊतांच्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे आणि धोरणांमुळेच आज शिवसेनेवर ही वाईट वेळ आली आहे. तरीही उद्धव ठाकरे त्यांच्याच शब्दावर चालत आहेत हे या पक्षाचं मोठं दुर्दैव आहे. राऊत आणि ठाकरे यांच्या रोजच्या बेजबाबदार वक्तव्यांमुळे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती वेदना होत असतील याचा विचार करून बाळासाहेबांच्या विचारांवर प्रेम करणारा कट्टर शिवसैनिक आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. संजय केनेकर म्हणाले की उभाठा गटाकडून सरकारवर कितीही खोटे आरोप केले तरी महाराष्ट्रातील जनता अजिबात संभ्रमात पडणार नाही. राज्यातील विकासाचे काम देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे सुरू असून जनता सर्व काही जाणून आहे. याच विकास कामांच्या जोरावर भाजपची ताकद सातत्यानं वाढत असून उभाठा गट मात्र संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे असा टोला त्यांनी लगावला. पंजाबमध्ये 2027च्या विधानसभा निवडणुकीच्या 8 महिने आधी माजी मुख्यमंत्री आणि जालंधरचे खासदार चरणजीत चन्नी यांचे बंडखोर पवित्रे पाहून काँग्रेस हायकमांड सक्रिय झालाय. दिल्लीतून एका वरिष्ठ नेत्यानं चन्नी यांना फोन करून आता कोणतंही मोठं पाऊल न उचलण्यास सांगितलंय. चन्नी यांच्या जवळच्या सूत्रांनुसार नेत्यानं विश्वास दिला की राहुल गांधी 7 जुलै रोजी परदेशातून परत येतील. त्यानंतर चन्नी यांची त्यांच्याशी भेट घडवून आणली जाईल. त्याचबरोबर पंजाब काँग्रेसचे प्रभारी भूपेश बघेलही या संदर्भात सक्रिय झालेत. ते आज किंवा पुढील काही दिवसात चंदीगडला पोहोचून सध्याचे अध्यक्ष खासदार अमरिंदर सिंग राजा वडिंग आणि माजी मुख्यमंत्री खासदार चरणजीत चन्नी यांची भेट घेऊ शकतात. त्याचबरोबर शुक्रवारी खासदार अमरिंदर राजा वडिंग यांच्या अध्यक्षपदी कायम ठेवण्यावर माजी मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांनी काँग्रेस हायकमांडला तीव्र पवित्रे दाखवले. शुक्रवारी त्यांनी आपल्या मोरिंडा येथील घरी 50हून अधिक नेत्यांना एकत्र करून हायकमांडचा निर्णय फेटाळून लावला. चन्नी गटानं सांगितलं की एका आठवड्यानंतर ते हायकमांडला भेटतील आणि आपला विरोध नोंदवतील. चन्नी सध्या त्याच शैलीत पक्षाच्या हायकमांडवर दबाव टाकत आहेत जसं नवजोत सिद्धू यांनी अध्यक्ष असताना 2021 मध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्री पदावरून हटवलं होतं. मात्र त्यानंतर सिद्धूच्या जागी चन्नी मुख्यमंत्री बनले. राजकीय तज्ज्ञांचं मत आहे की चन्नी यांच्या या पावलामुळे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी रस्त्यावर आली आहे. आता ते हायकमांडवर दबाव टाकण्यात यशस्वी होतात की नाही, पण याचा फटका काँग्रेसला 2027च्या विधानसभा निवडणुकीत नक्कीच भोगावा लागेल. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.